हॅलो भावांनो, आपल्या दुसऱ्या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. भावांनो, आज आपण जाणार आहे धाराशिवला. धाराशिवला म्हणजे आपले मामाचे गाव आहे. मामाच्या गावामध्ये सर्व काही तुम्हाला दाखवेल. भावांनो, आपण जाणार आहे रॉयल एनफिल्डवर. कसे भावांनो, रॉयल एनफिल्ड आपले रॉयल एनफिल्ड आहे. धीरज जाधव 73 ऑफिशियल बॉय नाव सुद्धा इंस्टाग्रामचं टाकलं आहे लोगो. भावांनो, कसं आहे रॉयलच असते भावांनो. कसे रॉयल त्याच्यामुळं भावांनो ते म्हणतात ना, हनी सिंगचा तुम्हाला एक डायलॉग माहिती आहे का, की आपकी बेटी जितना एक महीने में उड़ाती, मेरी गाडी उतना तेल एक हफ्ते में खाती. असं खेळ ह्या रॉयलचा भावांनो. तर भावांनो, तर मी जात जात वाटामध्ये थांबून तर व्हिडिओ काढेल, कारण की आता आपल्याला जास्त मोबाईलवर असं करताना पिशव्या बी आहे त्या 2-3, त्याच्यामुळं जास्त काय व्हिडिओ काढता येणार. थांबलो तर मी व्हिडिओ काढेल, तसं काय अडचण नाही. तुम्हाला दाखवेल सगळं, जिथे थांबलो तिथं व्हिडिओमध्ये काढेल. त्यामुळे भावांनो, सोमवारच्या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा. हर हर महादेव. तुम्हाला सकाळ सकाळ महादेवाच्या कृपेने सगळं चांगलं हो. तुमचा आज दिवस वाचचा. मी बी चाललोय आता सकाळ सकाळ भावांनो. त्यामुळं सोमवारच्या नवीन म्हणला दिवस आहे, त्यामुळं रोजचा नवीनच दिवस असतो, तसं काही नाही विषय. त्यामुळे भावांनो, आपला दुसरा ब्लॉग आहे आपला आजचा. रोज नवीन ब्लॉग काढणार आहे भावांनो, तसं काय नाही, असं रोज नाही, रोज नवीन ब्लॉग काढणार आहे भावांनो. त्यामुळं कालचा ब्लॉग कसा वाटला असेल भावांनो, कमेंटमध्ये सांगा नक्की मला. पहिला ब्लॉग काढला होता त्यामुळं. तर भावांनो, मी आता व्हिडिओ बंद करत आहे, कारण की मला सगळं नंतर पुढे जाऊन व्हिडिओ काढणार आहे. तर मी मध्ये थांबून सगळं तुम्हाला काय दाखवेल मधलं सर्व. तर भावांनो, भेटूया नंतर. तर भावांनो, आपण निघालेलो आहे आता. माझ्या मित्राला नाही आलो त्याच्या घरी. माझ्या मित्रांनी मीच चाललेलो आहे, कारण सामान आहे संग, त्यामुळे त्या मित्राला घेऊन चाललोय आता. ते अजून उरकलं नाही, ते थांबलेलं आहे. भावांनो, लोक कसं वाटतंय भावांनो, कडक आहे का? कडक आहे भावांनो. त्यामुळे भावांनो, आपण चाललेलो आहे आता धाराशिव मधले आपलं गाव आहे मामाचं तेर डोकीपासून 10 किलोमीटर आहे. एडशीच्या पुढं डोकीच्या पुढं मधनं असं तेरणा कारखान्याहून जावं लागतं भावांनो. तुम्हाला सर्व काही दावेल मी. तरी भावांनो, मी काय गाडी व्हिडिओ बनवू शकणार नाही, जरी थांबेल तिथं व्हिडिओ काढेलच तरी. त्यामुळे भावांनो, आपल्या मोबाईलला क्लॅरिटी कमी आहे, त्यामुळे भावांनो थोडा दिवस तर भावांनो आपलं एकदा सक्सेस झालो ना, मोबाईल नक्कीच घेणार आहे. त्यामुळे भावांनो, आपण भेटूया नंतर भावांनो. त्यामुळं आलो मित्राला आणायला, झालं ते जातं येते जोरकून ते. भेटूया नंतर भावांनो. आपण निघालेलो आहे धाराशिवला. म्हटलं होतं तुम्हाला व्हिडिओ काढता येणार, माझा मित्र मला परत घेऊ दे म्हणून त्याला दिल्यानंतर भावांनो आता व्हिडिओ आपल्याला दाखवून तुम्हाला कुठं कसं ठिकाण आहे, जाताना कसं थांबणार आहे. तर सगळं भावांनो बघा, आपण चाललोय धाराशिवला. बघा माझा मित्र चालू आहे, त्यामुळं आपण सर्व ज्या ठिकाण टाकून तिथं तुम्हाला सर्व दाखवेल. भावांनो, सबस्क्राईब करा, फॉलो करा, इंस्टाग्रामला जाऊन युट्यूबला सबस्क्राईब करा. भावांनो, चाललोय आपण धाराशिव मामाच्याकडे. हे भावांनो, लक्षात घ्या, अजून बी आपण चाललोय आहे धाराशिवला. तुम्हाला अजून सांगतो, धाराशिव मध्ये बघण्यासारखे चांगलं ठिकाण आहे. धाराशिव मध्ये तेर मध्ये जाताना एडशे आहे, घाट आहे, सगळं काय दाखवलं भावांनो. तुम्हाला सगळं काय दाखवणार आहे. त्यामुळं आता आपण चाललेलो आहे चौकात, भीमानगरवर सगळं दाखवणार आहे. पाहून भेटूया नंतर. सर, आपल्या रॉयल एनफिल्ड फुल टाकी केलेली आहे. म्हणते ते आपकी बेटी एक महीने में जितना उडाती उतना तेल मेरे एक हफ्ते में गाडी. असला खेळ या भावांनो आपल्या गाडीचा. रॉयल एनफिल्ड आता फुल केली भावांनो, आता पॅक केली म्हणजे फुल टाकी केली. 1100 रुपयाचे तेल टाकले, फुलच झाली टाकी भावांनो. आता आपण जाणार आहे धाराशिव म्हणजे आपल्या मामाच्याकडे तेर गाव आहे ते भावांनो. आता आपण आहे धोकाच्या पंपावर तेल टाकलेलं आहे आपण भावांनो. त्यामुळे भावांनो, आता आपण माझा मित्र आणि मी आहे आता भावांनो. चला आपण जर भावांनो आता निघावं लागलं, आम्हाला खूप वेळ झालाय. आता वाजले तर भावांनो 10 वाजून 7 मिनिटं.
तर भावांनो आता आम्ही जात आहे, कारण का आम्हाला उशीर व्हायला लागलाय खूप. लय बसू दे मला, गाडीला सीटा मोठा आहे माझ्यामुळे बसा येत नाही भावांनो. त्यामुळे चला, आपला पहिलाच ब्लॉगिंग आहे भावांनो रॉयल एनफिल्डवर. त्यामुळं आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. मला रोज नवीन नवीन आपले यूट्यूबवर व्हिडिओ येतील भावांनो. शॉर्ट तर टाकतच आहे आपण, त्याच्यामुळे आपण ब्लॉगिंग त्यामुळे चालू केले आहे. त्याच्यामुळे चाललोय भावांनो. आता मी मागं बसलो, त्यामुळे व्हिडिओ काढण्यासाठी मी खास मागं बसलो. तुम्हाला काढणं मी म्हणलं नव्हतं आपले व्हिडिओ काढताय ना, पण भावांनो मी बसलो मागं व्हिडिओ काढण्यासाठी. तर भावांनो आपण जात आहे आता धाराशिव. मी मध्ये अजून मध्ये थांबलो की व्हिडिओ काढेलच, तसं काय विषय नाही. त्याच्यामुळे आता कट पॉईंटला ओळखते भावांनो आता जातोय. आता लागलोय हवेला आपण डायरेक्ट. आता मध्ये थांबलं की आधी मध्ये थांबले की आता मला दाखवतो काय कसं कसं आहे ती ब्लॉगिंगचा. पहिला माझं भावानं मग काय चुकत असलं तर मला माफ करत जावं भावानं. मला युट्यूबवर काय नाव आहे, त्यामुळं ब्लॉगिंगला काय बोलणं चुकत पडत असलं तर मला माफ करत जावं भावानं. त्यामुळं वेगळ्या नंतर भावानं आपण आता बारशी पाठी होती. आता बघितली आताची पाठी बघितली असेल तुम्ही. त्याच्यामुळं बारशी बायपासचं चालू आहे. हो काही बारशी बायपासचं आहे सगळं बघा. हवाई बारशी बायपासचं आहे. हो भाई बारशी बायपासचं आहे. याचे सीताफळ संशोधन केंद्र बारशी बायपासचं आहे. हां बारशी बायपासचं आहे. आपण बारशी बायपासनं चाललोय. अजून आपल्याला जायला कमीत कमी आता 1 तास लागेल. त्यामुळे भावा तुम्ही येत नाही. तुम्हाला व्हिडिओ बनवत असलं की तुम्हाला म्हणले ना बनवणार म्हणजे बनवणार भावांनो, हे ध्यानात घ्या. त्यामुळे भावांनो भेटूया नंतरच्या ह्यात. तर भावांनो आपण थांबलोय कुसळम गावात आलेलो आहे. जवळ आलेलो आहे कुसळम गावात. आपण पाणी पिण्यासाठी थांबलेलो भावांनो. हवा भावांनो आपण पाणी पिण्यासाठी कुसळम गावात थांबलेलो आहे. हवा हॉटेल त्रिमूर्ती इथे थांबलेलो आहे आपण. त्याच्यामुळं पाणी घेतले, पाण्याची बॉटल घेतलेली आहे आपण. आता आपण जाणार आहे आता भावांनो. 150 आता थोडं राहिले, 20 किलोमीटर राहिले 150. पाण्याची बॉटल आपण घेतलेली आहे. पाण्याची बॉटल बघा भावांनो, पाण्याची बॉटल घेतलेली आहे. त्याच्यामुळं आपण जाणार आहे आता 150 डोकेतनं नंतर तेर आपल्या मामाच्या गावाला. भावांनो व्हिडिओ आवडला तर चॅनलला व्हिडिओला लाईक करत जाऊन सबस्क्राईब करत जा. मराठी तडका आपल्या भावांनो. आपला हे ब्लॉग दुसरा आहे भावांनो. त्याच्यामुळं बघा आपले रॉयल कसे रॉयल एनफिल्ड. हां लावतो आपण. तर भावांनो आपण आता जातो एडची गावातनं, एडची घाटातून. तर भावांनो तुम्हाला मी जातो एडची घाट कसा आहे भावांनो, तर भेटूया नंतर. भावांनो इथनं उस्मानाबाद जिल्हा लागत आहे. आपला इथनं सोलापूर जिल्ह्याची हद्द समाप्त होत आहे. तर आपण लागलो आता उस्मानाबाद जिल्ह्यात एडशी डोके लातूर. आपण लागलेलो आहे आता एडशी लातूर या भागात लागलेलो आहे. आता आपण सोलापूर जिल्हा हात संपले. आता हो काही सोलापूर जिल्हा हात सगळे संपलेले आता. आपण
लागलो आता सोलापूर जिल्ह्याच्या एसीत आत घुसलेलो आहे आता आपण. तुम्हाला दाखवतो आता सगळं. आता एडशी जेव्हा हातात बसलोय आपण आता, म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात हातात बसलेलो आहे आपण आता. त्यामुळं भेटूया नंतर भावांनो. मला एडशीचा घाट आलेला दाखवतो. आपण थांबलेलो आहे एडशी घाटात. तर भावांनो घेऊन का आपण का कुठं नेणार आहे का, वर तर नेणार नाही ना भावांनो. एन्जॉय करा भावांनो, लाईफ एन्जॉय आहे तर सगळं आहे भावांनो. आपली रॉयल थांबलोय आपण, रॉयल समोरच आहे आपली भावांनो. थांबलोय आपण एडशी घाटात. हो का सगळा एडशी घाट आहे. हो का डोंगर बिंगर बघा सगळे भावांनो. आपली रॉयल इथं आहे, त्यामुळं सगळं डोंगर भागात थांबलोय आपण इथं. त्यामुळं मित्र जर बाहेर गेलाय, म्हणजे 2ला गेलाय, ती बाथरूमला गेलाय. तर भावांनो हो का आपण थांबलो एडशी घाटात. भावांनो तुम्ही म्हणतात करा सक्सेस होऊन फिरायचं काय नाही भावांनो. हो का तुम्हाला सांगतो सक्सेस झाला की परपंचे मागण हिन तीन, तुम्हाला सांगतो लग्न झालं की ही असतं भावांनो. काय नाही, जवळ फिरायचं ते एन्जॉय करून घ्या भावांनो. जीवनातील एक एक क्षण भावांनो जगून घ्या. तुम्हाला अजून मी सांगतो, जीवनातील एक एक क्षण जगून घ्या. अजून बी ध्यानात ठेवा भावांनो. तुम्हाला सांगतोय मेहनत करत करत जगून घ्या. मी असं म्हणत नाही सगळं सोडून एन्जॉय करा लाईफ. मेहनत करा, कोणत्या बी क्षेत्रात असो, शिक्षण क्षेत्रात असो, कोणत्या बी शेती क्षेत्रात असो, कोणत्या बी गोष्टीत असो, मेहनत करत करत एन्जॉय करत असतं. मी आता कुठं तुम्हाला सांगतो, मी चाललोय मामाच्या गावाला. तर मी काय करतोय, माझं काम करत करत मी ब्लॉगिंग करतोय. मी काय सगळं सोडून देतोय का? नाही. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हणतोय, सगळं करत करत एन्जॉय करा. मी काय सगळं सोडून द्या म्हणत नाही, सगळं सोडायचं फिरायचं नको बोंबलत, तसं नाही भावांनो. सगळं करत आपलं काम बी बघायचं, आपलं सगळं बघायचं, आपलं सगळं पैसा पाण्याचं सगळं आपलं काम बघत बघत एन्जॉय करायचं असतं. त्यातनं बी थोडा आपल्या जेवणासाठी वेळ द्या भावांनो. हो का तुम्हाला सांगतो, माणसं आजकालची पैसा घ्यायचं करते ती, काय नाही भावांनो. घेऊन काय सांगा जायचं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो भावांनो, मी आपल्या रॉयल एनफिल्डवर निघालो. रॉयल एनफिल्ड तेल जास्त लागते म्हणायची, तेल नको घेऊ. मी म्हणलं काय जाऊ दे, कितीच जाऊ दे, 2चं जाऊ दे, नाही तर 3चं जागा ना. रॉयलच घेऊन गेलं तर रॉयलच घेऊन जायचे. आणली रॉयलच घेऊन आणली. हा किती 1000 तर त्या फुल झाली. 1000 रुपयात 1100 रुपयात तुम्हाला दावलं, मीटर बी दावले. 1000 रुपये तर रॉयलचं फुल द्या. आधी 3-4 लिटर हो असल्यामुळे मी सांगतोय बरं का, तुम्ही मला चला 1000 फुल होऊ शकत नाही. 1600-1700 मध्ये गाडी फुल होती. त्यामुळे तर भावांनो तुम्हाला सांगतोय, लाईफस्टाईल एन्जॉय करा भावांनो. लाईफस्टाईल जगा, चांगली जगा, आनंदात एक एक क्षण घालवा भावांनो. मी एडशी बागा थांबलोया. एडशी बागाचा आहे भावांनो, सगळं हवा परिसर ह्या एडशी बागात. अजून तर डोंगर लागली नाही तुम्हाला. मी डोंगर लागली तर व्हिडिओ काढणारच आहे, तुम्हाला म्हणले बी आहे. त्यामुळे भावांनो आपली हो का रॉयल एनफिल्ड आहे. कशा आहे रॉयल आपलं तुम्हाला रॉयल बनवली दाखवली नसेल, मी दाखवली थोडी दाखवली हो का भावांनो. आपले माग लिहिले जाधव. रॉयलचा नंबर आहे 1733 MH45 BE 1733. नंबर बघून घ्या भावांनो. आपण रॉयल एडिटिंग केली, रॉयल एनफिल्ड एडिट बी केलेले हो का. आपल्या राणीचं लोगोच आहे, देवकृपा सगळं आहे भावांनो. आपल्या इंस्टाग्रामचं बी नाव टाकलंय भावांनो, तुम्ही नाव बी बघून घ्या, धीरज जाधव 73 ऑफिशियल बॉय. सगळं केलं. आपल्या छत्रपतीचं बी नाव टाकलंय. हा छत्रपतीचा फोटो बी टाकलाय, छत्रपतीचा इकडचा सिंहाचा टाकलाय. आपली अशी रॉयल बनवली भावांनो. त्याच्यामुळे भावांनो मी बोलायला लाजत नाही, कसं नाही, मला नाव ठेवणारे खूप आहेत भावांनो. त्यामुळे मी माझ्या व्हिडिओला माझा पहिला दुसराच ब्लॉग आहे. मी व्ह्यूज कालच्या वेळेला पहिलं 12-13 व्ह्यूज आले, 12-13 व्ह्यूज गेल्या. पण मी भावना एक ना एक दिवस सक्सेस होणार. आपण कोणत्या बी गोष्टीत एज्युकेशन असो, मी मेहनत का सोडणार नाही, मेहनत करत राहणार भावनो. त्यामुळे कोणत्या बी गोष्टीत तुम्ही कोणत्या बी गोष्टीत असो, एज्युकेशन असो, शेतीत असो, व्यवसायात, कोणत्या बी गोष्टीत मेहनत केल्याशिवाय यश नाही भावनो. आज ना एक दिवस यश भेटतं तुम्ही. त्यामुळे हे ध्यानात घ्या भावनो. भेटूया आता चाललोय आपण मामाच्या इकडं. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे हाच व्हिडिओ पूर्ण बनवणार आहे मी, मग युट्यूबला पूर्णच टाकणार आहे. तर आता मग एडशीच घाट धावतो तुम्हाला. भेटूया तो थोड्या वेळानं व्हिडिओमध्ये तुम्हाला. एडशी घाट लागलाय. कसा एडशी घाट लागलाय भावा. एडशी घाट मला म्हणलं होतं नाही, मी एडशी घाटात व्हिडिओ काढणार. एडशी घाट लागलाय भाऊ. आहेत ना जायची बा.
असणार काही कोल्हापूर साईडला इथे गाठा येईल ना, छोटासा गाठा येईल काय नाही मोठा नाही. पण मी म्हणलं तसं करून दाखवतो भावांनो, दाखवणार म्हणजे दाखवणार. घाटातून चालू आहे आपण घाटातून चाललोय आता. आपल्याला 10 ते 20 किलोमीटर जायचंय, 20 किलोमीटर जायचंय अजून. कुसळ साहित्य रे भावांना इकडे कुसळ साहित्य एडशे हिरवळ काहीच नाही. तुम्ही बघा परिसर बघत असाल परिसर माय मागचा पांढरा शेपट आहे. आज तर जानेवारी लागल्या, मे जून मध्ये तर किती दुष्काळ पडत असेल माझ्या असं मला वाटतंय. मे जून मध्ये का एप्रिल मे मध्ये तर खरं उन्हाळ्यात तर मला दुष्काळ पडत असलं. हे तर हिरवळ म्हणून मला दिसत नसेल बाबा माझ्या भावानं माझ्या हाताच आहे. पाण्याची काटांचा असणार आहे बाबा, पाण्याचा बहुत असणार आहे. आता तिथं बघा का हिरवळ काहीच राहील नाही, दिसतंय का? 150 घाटात भावांनो काय सुद्धा हिरवळ नाही. आताची पालवी सुद्धा जळून गेली, झाडांची पालवी सुद्धा गेली जळून. बघू शकता माझ्या मागचं तुम्ही सगळा इलाका बघू शकता, पालवी सुद्धा जळून गेली. पालवी सुद्धा पाण्यात सुद्धा मे जून मध्ये तर एप्रिल मे जून मध्ये तर कसला दुष्काळ पडत असं पाणी जळत आहे. कसं भावनं बघा कसं राहत असेल माणसं. पाणी कमी झाले आताच. आज इकडे तर आताच हिरवळ तर दिसायची बंद झाली 150 घाटात. भावांनो आपण आता डायरेक्ट भेटू होतो मामाच्या घरी. मला दाखवतो होतो डायरेक्ट मामाच्या घरी जाता. डायरेक्ट मामाच्या घरी जाऊन मंदिर आता गोरबा काकाचं मंदिर, गोरबा काका कुंभार. मी तुम्हाला माहित आहे कुणा ऐकलं असेल गोरबा काका कुंभार. त्यांचं संत हे मोठे होते, तिथं तुम्हाला मंदिर आहे तेरमध्ये. ते मंदिर मी दाखवेल मी नक्की. त्या मंदिरात जाऊन तुम्हाला गोरबा काका कुंभारांचं दर्शन सुद्धा देईल मी. तर भेटूया भावांनो डायरेक्ट तेर मामाच्या गाव आहे ते. आपण पोहोचलोय तेर मध्ये आपल्या मामाच्या गावाला. हा मामाच्या पोराला घेतली ती बिस्किट, आता जातोय आपण मामाच्या घरी. आता मला एक 5 मिनिटात मामाच्या घरी पोहोचतोय भावांनो. मी 3 महिन्यापूर्वी आलो होतो भावांनो, 3 महिन्यापूर्वी. हा 3 महिन्यापूर्वी आलो होतो. मामाला म्हणलं होतं मी आलो तर रॉयलच घेऊन येणार. काय म्हणलं होतं? रॉयलच घेऊन येणार म्हणतो. भावानं तेर आहे, धाराशिव मधले तेर आहे. तेर हे आहे तेर. मामाला म्हणलं होतं गाडी बघ, मामाला म्हणलं होतं आलो तर रॉयलवरच येणार, आणि आता रॉयलच घेऊन आलो. 3 महिन्यापूर्वी स्प्लेंडरवर आलो. जाऊ दे इकडं सर्व. 3 महिन्यापूर्वी आलो स्प्लेंडर घेऊन. आता माझ्याकडे रॉयल पण होते काहीच नव्हतं. आता घेऊन आलो काय डायरेक्ट रॉयलवर. बोलले ते खरं करून दावतच असतो बा. त्यामुळे मेहनत करायला भावाने शिकायला कोणत्या क्षेत्रात असू दे. मेहनत केली तरच यश भेटतं, नाहीतर काय सुद्धा नाही. मेहनत केली तरच मामा यश भेटतं. मी हट्ट धरला होता, म्हणजे 3 महिन्यापूर्वीपासून मी म्हणत होतो रॉयल घ्यायची म्हणून घ्यायची. भावांनो मी म्हणलं तसं आजोबाला म्हणलं होतं मी येणार तर रॉयलवरच येणार. वर्ष नाही 2 वर्ष जाईल मी आलोच का नाही, रॉयल घेऊनच आलो होतो बाबा. कसं असतं बोललं तसं का खरं करून धावतं. आता मी म्हणतोय ना सक्सेस होऊन धावणार युट्यूबमधनं, तसं मी बोललो तसं सक्सेस होऊन धावणार. माझ्या भावानं 5 वर्षापूर्वी जर मेहनत जर असते ना तर मी आता कुठं असतो ते त्याचा पश्चाताप आता मला होतोय. त्याच्यामुळे भावांनो आता तुम्ही कोणत्या वेगळ्या क्षेत्रात असू दे, पुढं पश्चाताप होण्याआधी तुम्ही आता सुद्धा कोणत्या क्षेत्रात मेहनत करा. पुढील तुमची मेहनत कामयाबी होणार म्हणजे होणार. कसं असतं आता मी तर ही जर सोडलं काय होत नाही म्हणून जर सोडलं तर मी कामे होणार नाही भावानं. हाय तसा आता दिसतोय तसाच राहील पुढं. त्यामुळे भावांनो कसं असतं मेहनत करायची का कोणत्या बी गोष्टीत असू दे, व्यवसायात असो, शिक्षणात असो, कोणत्या बी गोष्टीत असो, बिझनेसमध्ये असो. तुमचं हॉटेल जरी असलं तर मेहनत करा. एक ना एक दिवस यश भेटतेच. गिराईक घेत नाही म्हणून सोडून द्यायचं का? तसं नसतं भावानं. त्यामुळं मी मेहनत सोडतोय. युट्यूबची मेहनत सोडत नाही, एज्युकेशन सोडत नाही. तिथे बीएड सीईटीचा फॉर्म भरून आला. तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलं मी बीएड सीईटीचा फॉर्म भरून आलो. त्यामुळे भावानं मी सोडत आहे. माझं सगळं शिक्षण पण नाही, सगळं चालू आहे. ब्लॉगिंग चालू आहे, सगळं चालू आहे.
आलोय आता पाहून मामाच्या घरी. आता वळतोय मामाच्या घरापाशी. हो का, जाऊ दे इकडं इकडं, जाऊ दे सरळ इकडं, इकडे 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 इकडं आलोय. जाऊ सरळ. हां आलोय मामाच्या घर पाहून. 3 महिन्यापूर्वी आलो. तुम्ही बघितलं नसेल मामाचं घर. जा तिकडं, चला इकडे का इकडे इकडे आलोय मामाच्या घरी आता पाहून. तुम्ही आज मामाचं घर बघितलं नसलं अजून. हां त्यामुळं बघा पहिल्यांदा मामाचं घर कसं आहे. मामाचं घर लहानपणापासून हे गाजले चौक समोर आहे मामाचं घर. लहानपणापासून मी अरे करत लहानपणापासून मी हे इथं राहिलेलो आहे बघा. लहानपणापासून म्हणजे इथं जन्मच माझा इथं झाला आहे. म्हणजे हे माझं जुनं घर आहे. म्हणजे जुनं घर वर आहे. नवीन घर म्हणजे हे गोष्टीचा बघा. ही आमच्या मामी बघा. ही मामी आमच्या आलो मामाच्या घर पाहून. तुम्हाला काय करतो थोड्या वेळानं नंतर जाऊ दे. हो हे मामाचं घर आमच्या. तर नंतर तुम्हाला जाऊ दे सगळं. तर हॅलो पाहून. तर आपण आलेलो आहे मामाच्या गावा म्हणजे मामाच्या घरी आलो आहे आता आपण. आता मामाचं घर आहे सगळं. मामाचं हे घर आहे. आपण बसलोय मामाच्या घरी. मामाचा मुलगा बघायचा तुम्हाला. ए कृष्णा, कृष्णा ये इकडं. हो काय छोरा आमचा छोरा. अरे लाजतोय सगळा. लाजतोय छोरा. ही मामाच्या छोरा कसा आहे इकडे बघ. ह्या मामाचा छोरा आमच्या. मामाचा छोरा आहे आमच्या मामाचा. आदू आदू झोपली का मामी. मामाची मुलगी आहे. मामा झोपली आता. ही मामाची मुलगी आमच्या. मामा हे शेतात गेलेत भावानं. तर आपण दामाने मामा हे शेतात गेलेत बघा. तर आपण येथील मामाची गाडी घेतली. तुम्हाला दाखवतो मामाची आमची कसं आहेत. त्यामुळं आपण आता थोडं वेळ तुम्हाला गोरोबा काका संत गोरोबा काका मंदिर ह्यांचे दर्शन दाखवतो. संत गोरोबा काका म्हणजे त्या गोरोबा काका तुम्हाला माहीत असतील. ती गोरोबा काकाची समाधी आहे तिथं. त्यांची वीट अशी टाकली तर पाण्यात बुडत नाही भावानं. ती वीट बी तुम्हाला दाखवतो. पाणी जर टाकली तर ती बुडत नाही. पाण्यावर तरंगत राहते भावानं. त्याच्यामुळे तुम्हाला ती विटाचं दर्शन दाखवतो भाऊ. थोड्या वेळानं 10-15 मिनिटात मी इथनं जाणार आहे. त्यामुळं मग दाखवते वीट संत गोरोबा काकाची वीट पाण्यात बुडत नाही भावानं. ते विटाचे चमत्कार तुम्हाला दाखवते. ते स्वतः साक्षात दर्शन तुम्हाला त्या विटाचं तुम्हाला घेऊन दाखवतो. तुम्हाला गेलं ते मंदिर बी सगळं मंदिराचा परिसर तुम्हाला मंदिराचा आवार सगळं मी ते मी दाखवतो. तर भेटूया भावांनो मंदिराच्या ठिकाणी. जर मामाजे आले तर लवकर मामाजे तर तुम्हाला मामाजे दाखवतो. मामाजे कसे आहेत आमचे आजी आजोबा सगळे दाखवतो. तर भेटूया थोड्या वेळात. भावांनो आपण आलोय संत गोरोबा काका कुंभार यांच्या मंदिरात. तर आपण चालतोय भावांनो. हो का आपण चढतोय पायऱ्या आता. मग सगळं मंदिराचा परिसर दाखवेल तुम्हाला. संत गोरोबा काका कुंभार यांच्या मंदिरात आपण आलेलो आहे भावांनो. तर हो का हे मंदिर आहे जुनं पौराणिक मंदिर आहे भावांनो. तिकडं सर्व दाखवते तुम्हाला मंदिर भावांनो. तुम्हाला ते म्हणलं ना खूप वैशिष्ट्य आहे भावांनो काकांचं. या तुम्हाला खूप वैशिष्ट्य आहे भावांनो. तर आपण तुम्हाला सर्व काही दाखवेल तुम्हाला. ह्या मंदिराचं परिसर आपण आधी पाया पडू भावांनो. पाया पडू महादेवाच्या पाया पडू भावांनो. सर्व काही दाखवेल. महादेवाचं मंदिर आहे भावांनो. महादेवाचं मंदिर आज जायचं करा. हां असं दे इथं असं दाखव. असं कॅमेरा. तर बघितलं भावांनो हे मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे. पूर्ण आता निघतोय मी बाहेर. तर मंदिर हे शिवाय. तर बघितलं असेल महादेवाचं मंदिर भावांनो. हे मंदिर आहे महादेवाचं. तुम्हाला दाखवतो सर्व अजून परिसर. मंदिर आहे भावांनो. हो का मंदिर. आपण आता फेरी घालतोय मंदिराला. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे भावांनो युट्यूबचा. आता गेल्या बरेच 18 मिनिटं झालं. आता मोठा आता 35 मिनिटाचा होईल. 35 मिनिटाचा होईल भावांनो. आता तुम्हाला
गुरुबा काका कुंभार हे मंदिर दाखवतो तुम्हाला, सगळं सर्व परिसर दाखवतो तुम्हाला सगळं दाखवतो भावनो. तुम्ही बघत राहा, फक्त व्हिडिओला स्किप करू नका, फक्त भावनो व्हिडिओ बघत जा. तुम्हाला सर्व काही इम्पॉर्टंट गोष्टी दाखवेल तुम्हाला. महादेवाच्या पिंडी आहेत भावनो, सर्व काही दाखवेल तुम्हाला. संत गोरोबा काका कुंभार यांच्या आपण मंदिरात आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो भावनो संत गोरोबा काका. गोरोबाकाचं नाही आहे का? महादेवाचे मंदिर पलीकडे. हां हां. भावांनाही महाकालेश्वर मंदिर आहे. महादेवाची पिंड आहे बघा, महादेवाची पिंड. महाकालेश्वर मंदिर क्षेत्र 13 तुम्हाला उलटं दिसणार आहे, त्यामुळं आपण पाया पडतोय. चला असू द्या, दाखवतो तुम्हाला सर्व काही. मला सर्व दाखवतोय भावांना, फक्त बघत राहा, फक्त व्हिडिओ स्किप करू नका. मला सगळं दाखवतो भावांना. नदीची मी हे आहे. चल परिसर आहे भावांना, सगळा हा परिसर सगळा संत गोरोबा काका मंदिराचा परिसर आहे भावांना. सगळं बघत राहा तुम्ही, फक्त तुम्हाला सर्व काही दाखवतो मी. हे पारायण चालू आहे, पारायणामुळे आवाज माझा बारीक होईल म्हणून मी सगळं दाखवतो भावांना. सगळं मंदिराचा परिसर दाखवतो, तुम्ही फक्त बघत राहा. संत गोरोबा काका शिव मंदिर ट्रस्ट 13 कार्यालय मंदिर आहे भावांना. हे पाणी पिण्यासाठी तिथं आहे भावांना. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे भावांना, विठ्ठल रुक्मिणीचं आहे. तुम्हाला दाखवतो भावांना, सगळं दाखवतो परिसर. संत गोरोबा काका मंदिर बघा, संत गोरोबा काका मंदिर 13 दिसतंय का? मला उलट दिसेल, त्यामुळे तुम्हाला सगळं दाखवतो मी. ही संत गोरोबा काकाच्या पादुका आहेत भावांनो. भावानं विठ्ठल मंदिर आहे संत गोरोबा काकाचं समोर आहे भावानं. तुम्हाला दाखवतो सर्व काय दाखवतो भावानं तुम्हाला. संत गोरोबा काकाचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो, फक्त बघत राहा बघता. तर भावानं आपण म्हणलं तर संत गोरोबा काकाचं मंदिर, संत गोरोबा काकाची मूर्ती भावानं बघत राहा फक्त भावानं. संत गोरोबा काकाची मंदिर दर्शन करून घ्या भावानं. संत गोरोबा काकाचं मंदिर आहे, हे मूर्ती. संत गोरोबा काकाचं मूर्ती पाहून बघली. संत गोरोबा काकाचा परिसर सर्व परिसर आहे भावानं. संत गोरोबा काकाचं मंदिराचा परिसर आहे भावानं. सगळं तुम्ही बघून घेतला असेल. माझा आवाज बारीक होईल तर त्यामुळे मी असं बोलतो भावानं. भावानं एडिटिंग का आपले असं साधे सिंपल आहे, पण भावानं आपण रिअलिटी दाखवतो तुम्हाला. भावानं तुम्हाला दाखवतो तुम्हाला जी म्हणलं होतं ना व्हिडिओमध्ये की संत गोरोबा काकांनी जे विटा जे बनवल्या, गोरकुंभार म्हणत होत ना, त्यांनी विटा बनवत होते. तर त्यांची वीट जी पाण्यात जी बुडत नसायची, तर ती तुम्हाला वीट दाखवतो भावानं. हो का, संत गोरा काका कालीन पांडुरंगाच्या पाण्यावर तरंगणारी वीट. तर तुम्हाला वीट दाखवतो भावानं. वीट आहे भावानं. हो का, अजून सुद्धा पाण्यात तरंगती भावानं. वैशिष्ट्यच आहे भावानं. हे काय कोणाला माहित नाही. पाण्यावर तरंगते भावानं, पाण्यावर बघ, पाण्यावर तरंगते. पाण्यावर तरंगणारी वीट. आजकालच्या युगात अशी कोणतीच घटना नाही की ही घटना आहे भावांनो. पाण्यावर तरंगणारी वीट तुम्ही आज बघितलं नसेल, ही बघून घ्या. पाण्यावर तरंगणारी वीट कसल्या बी पाण्यात टाका तुम्ही, का कसं वैशिष्ट्य आहे. संत गोरोबा काकाच्या हाताने हात बनवलेली वीट आहे भावांनो. ही पाण्यावर तरंगत आहे, पाण्यावर. तर भावांनो पुढं हे चालू आहे का, कीर्तन चालू आहे. तुम्हाला आता तुम्हाला दाखवतो तरी सगळं. हे चल, पारायण चालू आहे भावांनो. तुम्हाला सगळं पारायण दाखवतो. आपला व्हिडिओ कमी, आवाज कमी झाला तर भावांनो तरी बघून घ्या सगळं तुम्ही. आवाज कमी होईल आपलं, त्यामुळे हो आपण मेन दरवाजात आपण मागून आलो, त्यामुळे पारायण असल्यामुळे आपण मागून आलोय.
पारायण बघताय नाही, पारायण चालू आहे. पारायण संत गुरु काकाचं पारायण चालू आहे. त्यांच्या जीवनावर सगळं पारायण चालू आहे. भावांनो बघा बघा, तुम्ही बघून घेऊन जा बघा तुम्ही. हे पारायण चालू आहे. संत गुरु काकाचं जेवण लिहिल्यावर पारायण चालू आहे. भावांनो बघून घेतलं असेल तुम्ही सगळं. बाबांनो तुम्हाला सगळं काय मंदिर काय दाखवलं, तुम्हाला सगळं काय दाखवलंय. बाबांनो तुम्हाला तुम्हाला म्हणलं तर रामलिंग दाखवलं, पण भावांनो कसं झालंय आता उशीर झालाय, त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं मी जाण्याचा प्रयत्न करेल भावांनो. पण आता कसं झालंय, पाहुणे रावळे जिथं आलो त्यामुळे थांबण्याचे जरा उशीर होईल, निघणार आम्हाला 5 वाजतील इथनं. पण तुम्हाला मानलं होतं ना गोरपा काकाचं मंदिर रामलिंगाचं भेट जाण्याच्या शक्यता कमी वाटते भावांनो. त्यामुळे आता जरा संध्याकाळ होईल, त्यामुळे भावांनो तुम्हाला आपला सपोर्ट कसा वाटला ब्लॉग. जर चॅनलला व्हिडिओ आवडला तर चॅनलचा सबस्क्राईब करा. मराठी तडका आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे भावांनो. व्हिडिओ आवडला तर मराठी तडका आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाग्रामची आयडी धीरज जाधव 73 ऑफिशियल बॉय इंस्टाग्रामला फॉलो करा भावांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करा, शेअर नक्की करा, लाईक कमेंट नक्की करा. कसं वाटलं हे माझं ब्लॉग. आपल्या मामाचं गाव म्हणजे बघा हे लक्षात असू द्या.